तर परफेक्ट अशी भाकरी आणि काठापर्यंत ती कशी फुगवायची हे आज आपण बघणार आहोत. पण त्याआधी इथे ना मुलांच्या टिफिनची तयारी झाली, मुलं स्कूलमध्ये सुद्धा गेली आणि त्यानंतर मी पहिल्यांदा किचन ओटा आवरून घेतला, कारण की कुठलीही रेसिपी काही शूट करायची म्हटलं ना की किचन ओटा हा स्वच्छच पाहिजे. आणि त्यानंतर मग मी चहा ठेवला. चहा घेतला की जरा फ्रेश सुरुवात होते. आणि आज ना एक मसाला पण मी बनवून ठेवला होता, थोडंसं वाटण. ऐन वेळेला भाजी करायला ना ते बरं पडतं. कोथिंबीर, आलं, लसूण आणि तळलेलं खोबरं ह्याचं असं थोडंसं 2-3 दिवस पुरेल इतकं वाटण बनवून ठेवलं. आणि चला वळूयात आता आपल्या भाकरीकडे. तर भाकरी भाजताना काय करायचं, ती काठापर्यंत हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी काठांपर्यंत भाजून घ्यायची. आणि त्यानंतर मग ती पलटून घ्यायची आणि मग थोडंसं असं प्रेस केले ना की भाकरी छान अशी फुगते. आणि ह्याचा एक डिटेल व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे आणि तो चॅनलवर अपलोड केला आहे. आणि खाली जे त्रिकोण आहे ना त्यावर तुम्ही क्लिक करून तो पाहू शकता. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.